पौर्णिमा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याचे पराठे। त्यासाठी घेतलेले साहित्य, एक बाउल मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा बाउल ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, दुधी भोपळा घेतलेला आहे, अर्धा कटकर कोथिंबीर घेतलेली आहे, तीळ घेतलेले आहे 2 चम्मच, मिरची आणि लसूण मी कुटून घेतलेला आहे, बेसन पीठ घेतलेले आहे 2 चम्मच, हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच, ओवा घेतलेला आहे अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ घेतलेला आहे, जिरा पावडर घेतलेली आहे आणि हिंग घेतलेला आहे चिमूटभर। भोपळा मी किसून घेते। भोपळा किसून झालेला आहे। आता मी गव्हाचं पीठ टाकते, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, लसूण आणि मिरचीचं कूट, कोथिंबीर, तीळ, मीठ, ओवा, हळद आणि जिरा पावडर आणि हिंग। हे चांगलं मिक्स करून घेते। याच्यात पाणी न टाकता, भोपळ्याला पाणी सुटतं म्हणून पाणी टाकायचं नाही। जसं जसं मळणार तसं तसं पाणी सुटणार आहे। याच्यात मी थोडंसं तेल टाकते, 1 पळी। मी बिलकुलच पाण्याचा वापर केलेला नाहीये। हे बघा, भरपूर पाणी सुटलेलं आहे। आता पीठ मळून झालेलं आहे। मी आता एक साईडला ठेवते 2 मिनिटं। 2 मिनिटं झालेले आहे। आता मी एक छोटासा मीडियम साईजचा गोळा घेते, पीठ लावते, आता मी लाटून घेते, हलक्या हाताने लाटून घेते। आता लाटून झालेला आहे। थोडंसं मी तूप टाकते तव्यावर, मस्त चारी साईडने तूप टाकून घेते, म्हणजे पराठा चिटकणार नाही तव्याला। आता मी खालच्या थोडं वरच्या साईडने तूप टाकते आणि पलटी करते पराठा। मस्त आपला पराठा झालेला आहे भाजून। आता मी काढून घेते। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।